It is important in medical, surgical nursing and in child health nursing. The topic name. So हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि चाइल्ड हेल्थ नर्सिंग मध्ये दोघांमध्ये इम्पॉर्टंट आहे. दोघांमध्ये हा टॉपिक कव्हर केलेला आहे. नाव आहे डायरिया. डायरिया जर का आपण इंट्रोडक्शन बघितलं तर तो सेकंड स्टेज लिडिंग कॉज आहे जो की चिल्ड्रन्स मध्ये होऊ शकतो. जे पण अंडर 5 इयर्सच्या आतमधले चिल्ड्रन्स असतात त्यांच्यामध्ये डायरिया झाला सो द सेकंड मोस्ट कॉज आहे त्यांची डेथ होऊ शकते त्यामध्ये. आता आपण डेफिनेशन बघू. According to WHO मध्ये इसका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डायरिया इज डिफाइंड एज अ पैसेज ऑफ 3 or more लूज स्टूल पर डे. म्हणजे 3 पेक्षा जास्त जर का लूज असेल स्टूल एपिसोड्स येत असेल डायरियाची तर त्याला आपण काय कन्सिडर करणार डायरिया. और पासिंग और मोर स्टूल दॅन अ नॉर्मल फॉर द एज. नॉर्मल पेक्षा जर जास्त पास होत असेल सो आपण त्याला आयडेंटिफाय करणार डायरिया. इन्सिडेंस रेट जर का आपण बघितलं तर 1.5 to 2 बिलियन डेथ होतात डायरियामुळे. इन चिल्ड्रन्स मध्ये तर जास्त होतात. सेकंड मोस्ट कॉज जो आहे चिल्ड्रनचा डेथ होण्याचे मागचं कारण तो आहे डायरिया. सो 1 in 5 चिल्ड्रन्स डाय ऑफ डायरिया एव्हरी इयर्स इन इंडिया. इट मोस्टली ड्यू टू कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर अँड सोर्स. जर का आपण बघितलं हा कशामुळे होऊ शकतो. कंटॅमिनेटेड जे पण फूड्स असतात, वॉटर सोर्स असतात, फूडमुळे आणि वॉटरमुळे यांच्यामुळे जास्त कंटॅमिनेट होऊन डायरिया होऊ शकतो. आता क्लासिफिकेशन जर का आपण बघितलं तर 2 टाईपचे क्लासिफिकेशन आहे त्यांच्या ड्युरेशननुसार. ॲक्यूट डायरिया आणि दुसरा आहे क्रोनिक डायरिया. आणि दुसरा म्हणजे जर का आपण बघितलं क्लिनिकल प्रेझेंटेशन त्यामध्ये एक आहे ॲक्यूट वॉटरी डायरिया, दुसरा आहे ॲक्यूट ब्लडी डायरिया. तुम्हाला हे जस्ट एक्सप्लेन करतो मी. ॲक्यूट डायरिया म्हणजे काय 1, 2 or 3 टाइम्स जर का पास होत असेल स्टूल चिल्ड्रन्स मध्ये किंवा ॲडल्ट मध्ये त्याला आपण ॲक्यूट डायरिया बोलत असतो. क्रोनिक डायरिया म्हणजे का खूप दिवसापासून आहे, खूप 4 to 5 डेज झाले होतोय किंवा 1 week 2 week झालेला आहे आणि खूप नंबर ऑफ एपिसोड्स आहेत डायरियाचे त्याला आपण क्रोनिक डायरियामध्ये इन्क्लुडिंग करणार आहे. दुसरा आपल्याला ॲक्यूट वॉटरी डायरिया म्हणजे वॉटर लाईक स्टूल पास होणार आहे त्याला आपण वॉटरी डायरिया बोलणार. आणि ॲक्यूट ब्लडी डायरिया म्हणजे त्यामध्ये थोडंसं ब्लड मिक्स होणार आहे त्या डायरियामध्ये त्याला आपण ॲक्यूट ब्लडी डायरिया असं कन्सिडर करणार आहे. आता थर्ड आपण बघणार आहेत ऑन द बेसिस ऑफ फिजिओलॉजीवर त्याचे कोणते टाईप आहेत. सेक्रेटरी डायरिया, ऑस्मोटिक डायरिया, एक्झुरेटिव्ह डायरिया, मोटिलिटी डायरिया, इन्फ्लॅमेटरी डायरिया असे आहेत. आता इटिओलॉजिकल जर का आपण बघितलं डायरियाची मेन इम्पॉर्टंट काय इन्फेक्शन झाल्यामुळे होऊ शकतो डायरिया. मग कोणतं पण इन्फेक्शन असो लाईक ॲब्डोमिनल इन्फेक्शन असो किंवा फूड पॉइझनिंग इन्फेक्शन असो. त्यानंतर ड्रग्स कोणते जे अँटीबायोटिक देतो आपण ओके अँटीबायोटिकचे साईड इफेक्ट होऊ शकतो आपल्या डायरियामध्ये. त्यानंतर डायटरी सोर्स आहेत. डायटरी सोर्स म्हणजे काय हाय जे पण स्पायसी डाएट असेल त्यानंतर जी अशी डाएट ज्यामुळे कॉजेस होऊ शकतो डायरियामध्ये. त्यानंतर सर्जिकल कंडिशन्स लाईक दॅट सर्जिकल ओटी जर का असेल एखाद्या पेशंटची ओके त्या कंडिशनमध्ये सुद्धा हा कॉज होऊ शकतो. आणि मिसलेनियस कॉज म्हणजे की जो अननोन कॉज असेल एखाद्या वेळेस तो सुद्धा आपल्याला कन्सिडर करता येतो यामध्ये. आता आपण बघू फिजिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन इन द डायरिया लाईक दॅट लूज ऑफ नॉर्मल अल्कलाइन सिक्रेशन्स अँड द फ्लुइड्स. ओके जे पण अल्कलाइन सिक्रेशन्स असतात अँड द फ्लुइड्स असतात लाईक वॉटर फ्लुइड्स असेल ब्लडी फ्लुइड्स असेल ओके हे दोघं काय करतात मेंटेन करतात आपल्या बॉडीला लाईक मेटाबॉलिक ऍसिडोसिस करणार. सेकंड वन काय करणार डिहायड्रेशन करणार. ओके ज्यावेळेला हे कमी होणार फ्लुइड्स आणि अदर थिंग्स सो त्यामध्ये काय होणार इन्फ्लॅमेशन्स होणार, एडिमा होणार आणि म्युकस मेम्ब्रेन. एडिमा कुठे होणार म्युकोजल मेम्ब्रेन आहे त्यामध्ये एडिमा होणार. त्यामधून काय होऊ शकतो एडिमा झाल्यामुळं इन्फ्लॅमेशन झाल्यामुळं क्रोनिक डायरिया आपल्याला फेस बघू शकतो. पण ती फेस कशी होणार ज्यावेळेला फ्लूइड लॉस होणार ओके कार्बोहायड्रेट इन्क्रीज होणार त्यावेळेला आपल्याला क्रोनिक डायरिया आपल्याला बघायला पडू शकतो. पण रिलेटेड ऑर्गॅनिक ऍसिड्स असेल तर त्यामधून सुद्धा आपल्याला क्रोनिक डायरिया बघायला पडू शकतो. इन्क्रीज बॅक्टेरियल ग्रोथ असेल जास्त जर का बॅक्टेरियाची ग्रोथ झाली असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला क्रोनिक डायरिया बघायला भेटू शकतो. पुअर न्यूट्रिशनल स्टेटस असेल चिल्ड्रन्स मध्ये कॅरेटमध्ये तरी आपल्याला डायरिया हा कंडिशन बघायला भेटू शकतो. त्यामध्ये क्लिनिकल फीचर्स तिचे असेसमेंट आपण कशी करतो लाईक माइल्ड डायरिया 2 to 5 लो स्टूल्स असतात म्हणजे 2 ते 5
स्कूल्स पास होतील माइल्ड डायरियामध्ये. मॉडरेट मध्ये 10 पेक्षा जास्त होतील आणि जे की कंट्रोल करू शकणार नाही प्रॉपरली. सिव्हिअर डायरियामध्ये सिव्हिअर 100 स्टूल्स होणार आणि विदिन 24 आवर्स मध्ये, म्हणजे की अनकंट्रोलेबल असणारे त्या समटाइम्स पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते या कंडिशन मध्ये. त्यानंतर आपण साइन ऑफ डिहायड्रेशन बघणार आहेत. माइल्ड डिहायड्रेशन, मॉडरेट डिहायड्रेशन आणि सिव्हिअर डिहायड्रेशन. ज्याला डायरिया होत असेल 4 पेक्षा जर कमी स्टूल असेल तर माइल्ड डिहायड्रेशन होईल. 4 to 10 टाइम जर का स्टूल पास होईल तर त्याला मॉडरेट डिहायड्रेशन आपण असं बोलतो. सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणजे काय, इन्क्रीज 10 पेक्षा जास्त जर का स्टूल पास होत असेल तर त्याला सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये आपण कन्सिडर करतो. दुसरं काय, ओमिटिंग जर का स्मॉल अमाऊंट मध्ये असेल किंवा कमी असेल तर त्याला आपण माइल्ड मध्ये कन्सिडर करतो. मॉडरेट मध्ये ज्यावेळेला सेम कंडिशन असेल तर, आणि व्हेरी फ्रिक्वेंटली जर का ओमिटिंग होत असेल तर आपण त्याला सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये कन्सिडर करतो. थर्स्ट म्हणजे काय, तहान लागणे. आपण बोलतो ना थर्स्ट, तहान लागते. मोर दॅन नॉर्मल पेक्षा जर जास्त असेल तर आपण त्याला माइल्ड डिहायड्रेशन असं बोलतो. मॉडरेट डिहायड्रेशन म्हणजे की मोर दॅन नॉर्मल पेक्षा जास्त तहान लागते. अनेबल टू ड्रिंक म्हणजे तो पर्सन ड्रिंक करू शकत असतो त्याला आपण सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये असं कन्सिडर करतो. युरिन म्हणजे काय, नॉर्मल युरिनेशन होतात माइल्ड डिहायड्रेशन मध्ये. स्मॉल अमाऊंट युरिन होणार आणि डार्क कलर मशीन मध्ये होणार त्याला आपण मॉडरेट डिहायड्रेशन असं बोलतो. नो युरिन फॉर 6 आवर्स, 6 आवर्स साठी कोणतीच युरिन पास होत नाही त्याला आपण सिव्हिअर डिहायड्रेशन असं बोलतो. लुक लाईक कंडिशन लाईक बेबी इज वेल अलर्ट, अनवेल, स्लीपी और इरिटेबल, व्हेरी स्लीपी, अनकॉन्शियस. टीयर्स मध्ये ज्या वेळेला आपण टीयर्स मध्ये कोणते आपले अश्रू ज्या वेळेला येतात अश्रू प्रेझेंट असतात माइल्ड डिहायड्रेशन मध्ये, मॉडरेट डिहायड्रेशन मध्ये ऍबसेंट असतात आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये ऍबसेंट असतात. आईज कशा असतात, आईजचं स्ट्रक्चर नॉर्मल असतं माइल्ड डिहायड्रेशन मध्ये, संकनायन असतो मॉडरेट डिहायड्रेशन मध्ये आणि व्हेरी स्मॉल संकन असतो सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये. माउथ अँड टंग कशी असते, वेट असते, ड्राय होऊन जाते मॉडरेट मध्ये आणि सिव्हिअर मध्ये व्हेरी ड्राय होऊन जाते. ब्रिदिंग पॅटर्न जे असतो नॉर्मल असतो, फास्ट अँड नॉर्मल मॉडरेट डिहायड्रेशन मध्ये असतो आणि व्हेरी फास्ट किंवा डीप सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये असतो. फील कसं करतो आपण, स्किन लाईक गोज बॅक टू क्विकली. ज्यावेळेला आपण स्किन खेचतो त्यावेळेला प्रॉपरली बॅक साईडला जातो त्याला आपण माइल्ड मध्ये कन्सिडर करतो. हळूहळू जात असेल तर आपण त्याला मॉडरेट मध्ये आणि खूप स्लोली जात असेल तर आपण त्याला सिव्हिअर मध्ये कन्सिडर करतो. आता पल्स रेट ज्यावेळेला आपण पाल्पेट करतो त्यावेळेला नॉर्मल असतात माइल्ड डिहायड्रेशन मध्ये. फास्टर पेक्षा जास्त असेल तर त्याला मॉडरेट मध्ये करतो आणि व्हेरी फास्ट असेल तर त्याला आपण सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये कन्सिडर करतो. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कोणतं करतो आपण डिहायड्रेशन मध्ये, डायरियामध्ये. फर्स्ट वन असते हिस्ट्री टेकिंग, हिस्ट्री आपण घेतो. दुसरं असतं फिजिकल एक्झामिनेशन, आपण फिजिकल एक्झामिनेशन करतो, ऑल बॉडी चेकअप करतो. त्यानंतर असतो स्टूलचं एक्झामिनेशन करतो आपण, त्यामध्ये स्टूल कल्चर करतो. ओके, स्टूलमध्ये कल्चरमध्ये काय चेक करणार, बॅक्टेरिया ग्रोथ आहे का, ब्लड आहे का प्रेझेंट. ब्लड टेस्ट मध्ये काय करतात आपण, WBC चेक करणार, PCV चेक करणार, MCV चेक करणार, हिमोग्लोबिन चेक करणार, अजून प्लेटलेट किती काउंट आहे ते चेक करणार, WBC मध्ये इन्फेक्शन आहे का ते चेक करणार. ऑल थिंग आपण यामध्ये ब्लड टेस्ट मध्ये चेक करतो. मॅनेजमेंट मध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार, चिल्ड्रन्स मध्ये जर डायरिया झाला असेल तर रिप्लेसमेंट करणार फ्लूइड, RL फ्लूइड देणार. RL फ्लूइड काय देतो आपण, कारण की बेबी डिहायड्रेशन झालेलं असतो ना, म्हणून आपण RL फ्लूइड देतो. ऍडमिनिस्ट्रेट करणार आपण ड्रग्स, लाईक अँटीबायोटिक ड्रग्स असेल, ओके, HT ब्लॉकर ड्रग्स असतील, ओके, अँटीहिस्टामाइन ड्रग्स असेल. ओके, मेंटेनन्स करणार आपण न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ बेबी आणि अडल्ट दोघांमध्ये. त्यानंतर एज्युकेट करणार आपण मदरला रिगार्डिंग टू प्रिव्हेन्शन ऑफ डायरिया पासून प्रिव्हेंट करण्यासाठी बेबीला आणि मदरला सुद्धा. ओके, या ठिकाणी आपला डायरिया हा टॉपिक संपलेला आहे. स्मॉल टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. यामध्ये हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. माइल्ड डिहायड्रेशन काय होतं ते, क्लिनिकल सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे टाइप्स आहे. ओके, खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे. एखाद्या वेळेस एक्झामला विचारतात किंवा कधी कधी विचारत सुद्धा नाही. आणि दोन्ही सब्जेक्ट म्हणून तुमचा कव्हर केलेला आहे. मेडिकल, सर्जिकल, नर्सिंग मध्ये पण हा टॉपिक आहे.
आणि चाइल्ड हेल्थ नर्सिंग मध्ये पण सुद्धा हा टॉपिक आहे, सेम टॉपिक. म्हणून मी एकच टॉपिक घेतला आणि दोन्ही सब्जेक्ट मध्ये आपले कव्हर होतं, म्हणून आपला कसं सिलेबस पण लवकर होईल आणि तुम्हाला पण लवकर समजेल. ओके, म्हणून मी असं टॉपिक घेतलेलं आहे. ओके.